ग्रामगीता महाविद्यालयातच प्रवेश का? उच्च विद्याविभूषित PhD धारक प्राध्यापकांकडून शिकवणी आणि मार्गदर्शन. महाविद्यालयामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असलेल्या विज्ञान प्रयोगशाळा तसेच कला शाखेच्या भूगोल आणि गृह अर्थशास्त्राच्या सुसज्ज प्रयोगशाळा. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या विषयांचे पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, विशेषतः स्पर्धा परीक्षांचे मासिके व भरपूर प्रमाणात अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षांचे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येतात. यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षांची प्रश्नपत्रिका ग्रंथालयाच्या वेबसाईटवर निःशुल्क उपलब्ध. ग्रंथालयात व कम्प्युटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटर तसेच इंटरनेट ॲक्सेसची सोय उपलब्ध. ग्रंथालयात दैनंदिन वाचनांसाठी रोज 10 वर्तमानपत्रांची व्यवस्था. महाविद्यालयाच्या परिसरात वायफाय झोन उपलब्ध असल्यामुळे इंटरनेटवरून माहिती मिळविणे शक्य. मुलींसाठी विशेष गर्ल्स कॉमन रूमची सोय. महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या NSS युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळून त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास वृद्धिगत होतो. धरणीला साथ देतील आकाशातील ढागा. मोकळ्या हवेत घ्याल मोकळा हो श्वास. तुम्हा मिळेल घरदार चिमण्यांना घास. मोकळ्या हवेत घ्याल मोकळा हो श्वास. तुम्हा मिळेल घरदार चिमण्यांना घास. झाडे लावा, झाडे जगवा. धरणी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेण्यासाठी महाविद्यालय नेहमी मदत व प्रोत्साहन करत असते. आमच्या महाविद्यालयात मेंटॉर मेंटी स्कीम राबविल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व इतर प्रश्नांवरील समस्यांचे उपाय व त्यांचे निराकरण केले जाऊन मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालयात वेगवेगळ्या विषयांवर अनुभवी व त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी इत्यादी विषयांचे विशेष वर्ग व तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. शिक्षण हे केवळ शिक्षणच नसून ते तुमच्यातील सृजनशील, नागरिक आणि परिवर्तनवादी, विवेकवादी विद्यार्थी घडविण्याचे एकमेव मार्ग आहे. या मार्गाची निवड तुम्ही आमच्या ग्रामगीता महाविद्यालयातून केली तर आपले भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद.